नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. हा पुण्याचाच मॉलमधला व्हिडिओ आहे आणि हा शेवटचा आहे पुण्याचा. यानंतर आपले नाशिकच्या घरातले येतील. आम्ही पुण्याच्या मॉलला गेलो होतो, फिनिक्स मॉलला, आणि तिथे आयकिया ओपन झालेलं आहे. कधी झालं ते मला माहिती नाही, पण मला आयकियाला जाण्याची खूप इच्छा होती, म्हणून मग मी जाण्याचं ठरवलं. कारण मी इतर व्हिडिओमध्ये किंवा फॉरेनचे व्हिडिओ असतात त्याच्यामध्ये आयकिया बघितलेलं, तिथल्या छान छान वस्तू, तर मलाही खूप इच्छा होती. मला हे जाणवलं, होम सेंटर पण अशाच पद्धतीचं असतं, पण होम सेंटर थोडं छोटं असतं. आयकियाचं मोठं आहे. पुण्यातलंही थोडं आयकिया म्हणजे नॉर्मल आहे, वरळी किंवा नवी मुंबईचं मोठं आहे. हे पण मग इथे ना छान छान असे क्रॉकरी युनिट होते, सोफा होता, अगदी मस्तच फर्निचर होतं घरातलं, आणि घरातल्या खूप साऱ्याही वस्तू होत्या. ज्यांना फर्निचर वगैरे काही नवीन करायचं असेल, आयडिया घ्यायच्या असतील, तर नक्कीच तुम्ही आयकिया किंवा होम सेंटरला भेट द्या. आणि तिथे तुम्हाला भरपूर असे म्हणजे लेटेस्ट फॅशन कळते. नंतर काय घरात गरजेचं आहे काय नाही हे पण कळतं. तर नक्कीच, पण या सगळ्या गोष्टी ना मोठ्या शहरात असतात. आपल्या छोट्या शहरातले जे राहतात त्यांना ना हे सगळं मोठ्या शहरात येणं लगेच पॉसिबल नाही होत. मग त्यामुळे अशा छोट्या मोठ्या व्हिडिओंचा नक्कीच उपयोग होत असतो. छान असा किचन ओटा होता, त्याचा प्लॅटफॉर्मही मस्तच होता, हॉब होता, भांडी होती, चिमणी होती, आणि किचन वगैरे वरचं कॅबिनेट्स कसे असायला हवी, लेटेस्ट फॅशन कसे आहे या पद्धतीचे तिथे बनलेले होते. ब्लॅक स्टोनचा खलबत्ता फारच सुंदर होता आणि पाण्याचं भांडंही मस्तच होतं. आयकियामध्ये तसं ना सिरॅमिकची भांडी, काचेची भांडी ही जरा मला कमी किमतीची वाटली. होम सेंटरचं कंपेअर केलं ना तर होम सेंटरला चांगल्यापैकी महाग असतं, आणि म्हणजे वस्तू अशाच असतात, थोड्या कमी प्रमाणात असतात, डिफरंट पण असतात, पण प्राईजमध्ये खूप डिफरन्स आहे. तिथेही खूप सुंदर सुंदर युनिक वस्तू असतात होम सेंटरला. तुमच्या शहरात असेल तर नक्कीच एकदा जाऊन बघा. फार छान अशी आपल्याला आयडिया मिळते डेकोरेशनसाठी, किंवा ऑफर्स असतात ना त्यावेळेस आपल्याला होम सेंटर किंवा आयकियाला बऱ्यापैकी चांगल्या वस्तू मिळतात. इथे बेड्स होते, नंतर सगळेच लहान मुलं ना इथे सोप्यावरती, लहान मुलांच्या बेडवरती झोपण्याचा आनंद घेत होते किंवा बसण्याचा. अशा ठिकाणी फिरायला जायचं असेल किंवा बघायला जायचं असेल, शॉपिंगला जायचं असेल ना, खरं तर लहान मुलांना घेऊन जाऊ नये, त्यांना लगेच बोर व्हायला लागतं. बेडशीट्स होत्या इथे आपल्या स्ट्रेचेबल फिटिंगच्या आणि इलास्टिकवाल्या. नंतर लहान मुलांची भांडी होती, छान होती, बऱ्याचशा वस्तू होत्या. हे आपले भाजी, लसूण, कोथिंबीर, मिरचीसाठी जे डबे असतात ना ते होते. नंतर आपले प्लास्टिकचे भाज्यांचेही डबे सुंदर होते, अनेक प्रकार होते, असंख्य प्रकार होते. हे बाऊल पण तुम्ही अनेक जणांच्या व्हिडिओमध्ये बघितलेच असतील. बांबू मटेरियलचे आहेत वाटतं ते, पण 800-900 रुपये त्यांची प्राईज होती. छोट्याची 300-400 होती आणि मीडियमचीही 500-600 होती. ही ब्रश एक नंबर क्वालिटी आहे, मी घेतलेले आहेत 3, इतके सुंदर आहेत. यांची लिंक मी तुम्हाला देऊ शकते, पण ना फ्लिपकार्टवर मिळतात ह्या सगळ्या वस्तू आयकियाच्या, किंवा आयकियाचं एक याचं स्पेशली ॲप आहे, ते डाउनलोड करूनही तिथून तुम्ही खरेदी करू शकतात. पण ऑनलाईन ना यांच्या किमती जास्त आहेत. आता मी जे कर्टन्स घेतले आहेत ते 600 रुपयाला घेतले, पण ऑनलाईन यांची किंमत खूप जास्त आहे. हे पण मला स्टँड घ्यायचं होतं, पण घेऊ की नको या विचारामध्येच राहून गेलं ते माझ्याकडून. बऱ्यापैकी कमी जागेमध्ये बरीचशी भांडी त्याच्यात मावतात, पॅन किंवा कढई वगैरे. कढईवरती ना जे माझ्याकडे काचेचं झाकण आहे तर ते ना मला तर कढईवर मिळालेलं आहे, पण इथे ना सेपरेट झाकणही मिळत होतं ते काचेचं. त्याच्याने खूप लवकर भाजी शिजते, गॅसही निम्मे वाचतो. आणि आयकियामध्ये जे झाकण होतं ना त्याची क्वालिटी एकदम चांगली होती, म्हणजे खूपच चांगली होती. 500 रुपयाला होतं, खूप महाग पण नव्हतं. आणि हे फ्रीजचे बॉक्स होते, भाज्यांचे स्टोरेज बॉक्स, अगदी मस्तच मटेरियल होतं. पण कसं असतं, आपल्याकडे आधीच असतं आणि त्यामुळे आपल्याला आवडलं म्हणून तरी आपण घेऊ शकत नाही. कधीतरी आपला बजेटही नसतो. काचेच्या बरण्याही मस्तच होत्या, अनेक प्रकार होते. मला जितकं शक्य झालं ना, जिथे कमी गर्दी होती त्या भागातलं मी
शूटिंग घेतलेलं आहे. नंतर इकडे काचेचे टिफिन्स होते. ही दुसरे काचेचे बॉक्सही अगदी सुंदर होते. नंतर हे सिरॅमिकचे जे बाऊल होते ना ते तर खूप स्वस्त होते. 100 रुपये 150 रुपये अशी किमतीचे होते. काही गोष्टी आहेत महाग, पण त्यांची क्वालिटीही तितकीच उत्कृष्ट आहे. नंतर ह्या प्लेट्सही फार छान छान होत्या, बाऊलही छान होते. पण ना ज्यावेळेस मला असं वाटतं खरेदीला जातो ना, आपल्यालाच घ्यायचं असेल किंवा आपल्याला बघायचं असेल ना, तर आपण एकटं जावं किंवा ज्यांना सोबत घेऊन जातो आहे ना तेही तितके इंटरेस्टेड हवे. नाहीतर आता कसं होतं की आपल्यामुळे उगाच सगळ्यांना त्रास नको, कारण की जे आपल्याला आवडतं ते इतरांना आवडेल असं नाही. हे कर्टन्स तुम्ही अनेक जणांच्या रीलमध्ये बघितलेले आहेत. हे IKEAमध्ये मिळतात आणि 600 रुपयाला इतके सुंदर कर्टन्स मलाही मिळालेले आहेत. तुम्हाला मी व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेल. नंतर मी इंस्टाग्रामला आजच जो टाकलेला आहे रील त्यामध्येही दाखवलेले आहेत ते. आणि पिलो कवरही इथे अतिशय मस्तच होते. बेडशीट्सही अतिशय छान होत्या. पुढच्या वेळेस मी जाणार ना त्यावेळेस नक्कीच मी बेडशीट्स आणि टावेल, नंतर आपलं ब्लँकेट्स एकदम मस्त क्वालिटी आहे. दुकानात ज्या रेंजला मिळतात ना त्याच रेंजला इथे आहेत. खूप महाग पण आहेत आणि मीडियम आपण घेऊ शकतो अशा पद्धतीच्याही आहेत. अगदी छान छान डिझायनर होत्या. आवडत खूप होतं पण नेमकं घ्यायचं नव्हतं. ही ब्लँकेट्स बघू शकतात, इतके मऊ होते. हे AC ब्लँकेट होते जे हिवाळा पावसाळा उन्हाळा तिघही ऋतूंमध्ये कुठल्याही म्हणजे भागामध्ये चालतील असे चांगल्या क्वालिटीचे होते. नंतर वाटत होतं की अरे घेऊन तरी टाकले असते 1-2. नंतर टावेल्सही अगदी छान होते. नॅपकिनही मस्तच होते. आणि पाय पुसण्या विचाराल तर इतक्या छान छान होत्या इथे, खूप छान होत्या. आणि नॅपकिनही स्वस्त होते. या पण पाय पुसण्याच आहेत. मी आणि माझ्या बहिणीने फक्त 2 घेतलेल्यानंतर वाटलं खूप म्हणजे एवढ्या पण महाग नव्हत्या, काहीतरी 250-300 रुपयाची एक होती. पण छान आहेत, अगदी मस्तच आहेत की अजून जास्त घ्यायला हव्या होत्या असं वाटत होतं. आणि आईन त्यांनी या पद्धतीमधल्या घेतलेल्या आहेत पायपुसण्या. खूप महाग नव्हत्या. 300, 350, 500 रुपये अशी रेंज होती. अगदी चप्पलपासून सगळंच छान छान होतं इथे डेली यूज करण्यासाठी. नंतर ही बॉक्सचीही क्वालिटी एकदम एक नंबर होती. इथे ऑर्गनायझेशनसाठी जर तुम्ही पुणे मुंबईमध्ये राहत असाल ना तर नक्कीच एकदा IKEAला जाऊन बघा. म्हणजे इतर मार्केटपेक्षा ना थोडी कमी किंमत आहे. म्हणजे अशा काही वस्तूंचीही किंमत जास्त आहे पण क्वालिटी खूप चांगली आहे. इकडे ना डस्टबिन वगैरे किंवा बाथरूमचं साहित्य होतं इथे बऱ्यापैकी. मला नंतर ना बाथरूमचे मी ब्रश घ्यायला हवे होते ते जाणवलं. पण ना सगळीकडे म्हणजे आमचे सगळ्यांचे मुलं होते आणि मुलं गोंधळ घालतात ही माहिती. बास्केट पण विणलेल्या बांबूच्या अतिशय सुंदर होत्या. आणि हे जे आहेत ना हँडवॉश वगैरे काचेचे होत्या या बॉटल आणि 65 रुपयाच्या होत्या. नंतर मला पश्चाताप झाला की अरे मी घ्यायला हव्या होत्या, कारण की तनिष्का उन्नती तसं आगाऊपणा करत नाही. काचेचं असलं तरी त्या फोडणार नाही म्हणजे मला खात्री आहे. मग त्यामुळे ना मी घाईमध्ये नंतर बघू या विचारामध्ये राहून गेल्या. 1-2 म्हणजे बाथरूमसाठी 2-3 आणि एक हँडवॉश आपलं किचन सिंक जवळ भांड्यांच्या लिक्विडसाठी असं वाटलं की मी घ्यायला हवं होतं. हे प्लांट पण आर्टिफिशियल होतं पण खूप सुंदर होतं. 500 रुपयाला होतं ते आणि मस्तच पण रिअल वाटत होतं. रिअल प्लांट्स पण इथे भरपूर आहेत. कोणीतरी ना मातीच्या कुंड्या आणि त्याच्या प्लेट्स बघत होत्या. माझं लक्ष गेलं तर मीही जाऊन बघितलेलं. आर्टिफिशियल प्लांट्स भरपूर होते आणि आपले हे पण प्लांट्स आहेत तिथे रिअलमधले. आणि हे फ्लावर पॉट्स पण खूप होते तिथे, अगदी छान छान होते. आर्टिफिशियल फुलं पण खूप महाग होते. 500 रुपयाची एकच काडी होती. हे जे फ्लावर पॉट्स होते ना हेही छान होते. 1000 रुपये 500 रुपये 300 रुपये अशी प्रत्येकाची वेगवेगळी रेंज होती. पद्धतीच्या मॉलमधल्या किंवा शॉप्समधल्या आपण सगळ्याच वस्तू घेऊ शकत नाही. 1-2च वस्तू घेतो पण बघण्याचाही आनंद असतो, एक वेगळाच असतो. न घेऊ म्हणजे घेऊ नाही शकलो तरी बघण्यामध्ये जो आनंद मिळतो ना तो एक वेगळाच असतो. आणि मस्त वाटतं की फ्रेश वाटतं हे सगळं बघून.
आणि आयडियाही मिळते की कशा पद्धतीचं जगामध्ये आहे, वस्तू आहेत. आणि हे लॅम्प पण तुम्ही बघितलेले असतील. हा लॅम्प इथे खूप स्वस्त आहे, 1,500पर्यंत आहे आणि ऑनलाईन हा 3,000ला आहे. इथे अनेक प्रकारचे लॅम्प होते. मलाही वाटत होतं घ्यावासा, पण नंतर विचार केला की खराब वगैरे झाला, काही लाईट गेला तर काय करणार, म्हणून मग मी घेतला नाही. बाजूलाच होम सेंटर होतं, तर पण ना आम्हाला लागली होती भूक. मग भूक लागल्यामुळे आम्ही चाललो होतो वरती, जिकडे फूड मॉल वगैरे असतो, फूड कोर्टला. तर खूप चालावं लागणार होतं, म्हणून मग आम्ही याचा वापर केलेला आहे, या सीडीचा. पण नंतर ना मला तर अशा ठिकाणी गेल्यावर ना भूक बीक काही लागत नाही. मला शूटिंग करायची असते आणि मला छान छान वस्तूंनाही बघायचं असतं. पण बाकीच्यांना, आपल्यासोबत असलेल्यांना नक्कीच भूक लागलेली असते, त्यांच्यासाठी मग आपणही तयार होत असतो. पर्सचं शॉप दिसलं आईला आणि आम्हाला माहितीच नव्हतं इथला पर्स एवढ्या महाग असता. आम्हाला तर काही घ्यायची नव्हती. आईला छान वाटली बाहेरून. आई आत गेली तर एका पर्सची प्राईस 16,000, 20,000, 25,000 बघून घेतलं, ठेवली आणि बाहेर आलो आम्ही. मग फूड कोर्टला आलो तर बापरे, इथे बघू शकतात किती प्रचंड गर्दी आहे. अजिबातच कुठे जागाच नव्हती. मग आम्ही आलो हल्दीरामला. हल्दीरामला ही जागा नव्हती. जवळपास पाऊण तास आम्ही उभे राहिलो आणि मग कुठे आम्हाला टेबल मिळाला आणि इतकं छान वाटलं ना, जरा फ्रेश वाटलं. त्यानंतर खाल्लं आणि ना लगेच संपण्यातच आलं होतं, तेवढंच सायरन वाजायला लागला तिथे की कुठेतरी म्हणजे छोटी मोठी आग लागली असेल मॉलमध्ये. तर एका किचनला लागलेलं होतं आणि हे आमच्यासोबत तिसऱ्यांदा झालेलं. पहिल्यांदा ज्यावेळेस आम्ही फिनिक्स मॉलला गेलो होतो तर त्यावेळेस घरी येताना आमच्या कारने पेट घेतला होता. पण देवाची कृपा झाली होती की आमच्या कारचे जे डोअर्स होते ते म्हणजे पुढून पेट घेतला होता कारने, तर ओपन राहिले, म्हणजे ओपन झाले लगेच. नाहीतर म्हणजे काय भयंकर घडू शकलं असतं ना, विचारायलाच नको. आम्ही सगळेजण कारमध्ये होतो आणि मग पटकन सगळ्यांनी मदत केली. ती पुढे विझवलं आणि मागच्या वर्षी परत माझी बहीण, भाऊ, आईन ते गेले होते फिनिक्स मॉलला. मी नव्हती मागच्या वर्षी, तर तेव्हाही तिथे एकदा आग लागलेली आणि आता परत तिसऱ्यांदा जायला म्हणजे भीतीच वाटते की जायचं की नाही परत. त्यानंतर आम्ही लवकर आलो, नाही तर ना तिथे नेस्टेशियाचं पण शॉप दिसलेलं मला आणि मला होम सेंटरही बघायचं होतं. पण मग तसंच नंतर मूडच नाही झाला परत जाण्याचा. आम्ही मग थेऊरला आलो. पण थेऊरला आलो तर तिथे मंदिराचं काम सुरू आहे, तर त्यामुळे मंदिर बंद होतं. बाहेरूनच दर्शन घेतलं, रस वगैरे प्यालो आणि परत घरी आलो. येताना आईने ना इथून त्यांच्याच बिल्डिंगमध्येच हे सगळे शॉप्स आहेत. शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल, भाजीचे, फळांचे, नंतर पाणीपुरीचं, चाटचं, नंतर ना आपल्याला डेली यूजचे जेही सामान लागतं, स्टेशनरी, भांडी, सगळं या शॉप्समध्ये ॲवेलेबल आहे आणि असं बिल्डिंगमध्येच आहे. त्यामुळे मला छान वाटलं. मेडिकल आहे की इमर्जन्सी सगळं इथं मिळून जातं, हे खास वाटलं. किराणा शॉप आहे. घरी आलो, मग वहिनीने जेवण बनवलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ना पुरणपोळी वगैरे आईन त्यांनी बनवलेली आणि जेवण वगैरे करून आम्ही परत, माझी लहान बहीण आलेली होती अमृता, मग ती पहिल्यांदा आम्ही ज्यावेळेस बाजारात गेलो होतो ना त्यावेळेस नव्हती ती, तुळशी बागेमध्ये वगैरे म्हणजे सदाशिव पेठला, रविवार पेठला गेलेलो. तर मग नंतर आम्ही परत तिथे जाण्यासाठी तयारी केली. इतकं ऊन होतं भयानक, तरीही काही आम्ही थांबलो नाही. फिरत होतो, फक्त फिरत होतो. घरी आल्यावर मस्त खाऊन पिऊन झोपत होतो. ज्यावेळेस परत नाशिकला आली ना, तर आयतं खाण्याची एवढी सवय झाली होती मला, वहिनीच्या हातचं आयता चहा, आयतं जेवण. तर मला घरी येऊन 3-4 दिवस तर जेवणच बनवावं असं वाटत नव्हतं. असं वाटत होतं अरे म्हणजे ते सांगत होते थांबा, पण आपल्यालाच असं म्हणजे आपल्या घराची आठवण येते. नंतर आपली काही कामं असतात. मग परत आम्ही बाजारात गेलेलो. मंदिरात जाणार, पण परत इथे तितकीच गर्दी होती. मग बाहेरूनच गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं. उन्हामुळे ना काच आणि लाईट्स चमकत होते, म्हणून मला प्रॉपर गणपती बाप्पांची शूटिंग करता आली नाही. छान छान फुलं बघितली इथली. कमळाची फुलं फारच छान
फुलं जरी सारखी असली ना, पण प्रकार थोडा तरी वेगवेगळे असतात. वेण्यांमध्ये सगळ्याच गोष्टींमध्ये अनेक प्रकारची फुलं होती. इथे जास्तीची अवेलेबल होती. मार्केट छोटंसं आहे, पण युनिक होतं वेगवेगळं. नंतर आर्टिफिशियल कमळ बघितले आईने आणि आईला घ्यायचे होते, पण ते फारच किंमत सांगत होते, त्यामुळे काही घेतलं नाही. नंतर ना टोपल्या आईने ना सूप घेतलेलं इथे पुण्यासाठी. तर मला छोटं खूप आवडलं होतं. 80 रुपये तर 100 रुपयाला सांगत होते इकडे. परत आपल्या लोणच्याच्या बरण्या, काचेच्या बरण्या रस्त्यावरच विकायला होत्या. वेळेस ना आम्ही पितळी भांड्यांचं जे राम मंदिराकडचं बाजार आहे ना, तिकडं न जाता आधी बाजूलाच मंदिराकडे जाण्याचा उजवीकडे रस्ता आहे आणि डावीकडे जो बाजार आहे ना, तिथे आलेलो. तिथं नीलकंठ म्हणून शॉप होतं. त्यांच्याकडेही अतिशय सुंदर अशी भांडी आहेत. पितळी, तांब्याची. पितळी खूप दिसलेली मला फार छान, आणि ना ते इतकं चांगला रेट पण लावतात ना. नीलकंठ शॉप नक्कीच म्हणजे पुणेकरांना लक्षात ठेवा, किंवा तुम्हीही जाणार असाल तर. दादांचा स्वभावही खूप चांगला आहे. हँडमेड भांडी आहे तिथे बरीचशी. छान छान अशी भांडी होती. बरीचशी भांडी मी बघितलेली, अगदी मस्तच होती. समई पण फार छान होत्या. मला समई घ्यायची खूप हौस आहे. बघू, दिवाळीमध्ये घेण्याचा विचार करेल. अशा छान डिझायनर समया तिथे अवेलेबल आहेत. आता आमच्याकडे नाशिकलाही अधिक मासाचा फार छान बाजार भरलेला आहे, पण सारखी पितळी भांडी दाखवून तुम्हाला बघून तुम्हालाही कंटाळा येईल, म्हणून मग मी काही शूटिंग करायला गेली नाही. नंतर आपलं इडली पात्र, जे वाफवण्याचं पात्र आहे ना, ते पण यांच्याकडे तांब्याचं अतिशय छान होतं. बरीचशी भांडी होती. किटली, इतकी भांडी होती ना वेगवेगळ्या प्रकारची. माझ्या बहिणीला ना अष्टलक्ष्मी कलश घ्यायचा होता, तर तिने घेतलेला. मला तेलाची बरणी बघायची होती. मी बघत होती, मला ही आवडलेली, पण भाव काही आमचा ठरत नव्हता. मग आम्ही आधी विचार केला पूर्ण बाजार बघूया, डायरेक्टली घ्यायचं नाही. बऱ्याचशा वस्तू बघितल्या, बरीचशी दुकानं बघितली. छान छान म्हणजे सगळं इकडून हा पूर्ण बाजार बघितल्यानंतर आम्ही ना परत राम मंदिराकडे गेलो. तिथेही बघितलं. तिथे त्या महादेवमध्ये दाखवलंच मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये. आईने, बहिणीने सगळ्यांनी ती हंडी घेतलेली तिथून, आणि मी संजयमधून घेतलेली. मग परत आम्ही इकडे आलेलो, कारण की दोघांच्या कम्पेरेटिव्ह इकडे चांगला वाटलेलं. मग आणि तेलाची बरणी छान वाटलेली. बाकीच्या ठिकाणी तेलाची बरणी मोठी होती. आईला घ्यायचा होता लोखंडी तवा, तर पण तिथे काही म्हणजे प्राईस वगैरे कमी करत नव्हते. थोडीफार कमी केली आणि आईने मग तवा घेतलेला, आणि आपलं ही बरणी परत त्याच दुकानात आलो आणि मी ही बरणी घेतलेली आहे. ही 1000 रुपयाला घेतलेली आहे तेलाची बरणी. आणि त्याच्या पलीकडचं हे जे भांडं आहे तुपाचं, त्याच्यात जवळपास अर्धा किलो तूप किंवा म्हणजे अर्धा लिटर तूप किंवा अर्धा लिटर तेल बसेल एवढं आहे. आणि हे जे पात्र आहे ना, तर ते 2 चहाचे माझी ही जी बहीण आहे अमृता, तिने टोपली पितळी आणि हे 2 पात्र मला घेऊन दिलेले. चमचेही अतिशय सुंदर होते. उलथणी वगैरे बऱ्याचशा वस्तू होत्या, छान छान होत्या. नंतर समई छान छान होत्या. अष्टलक्ष्मीचा हा कलश खूप दुकानांमध्ये बघितला आणि शेवटी संजयमध्ये घेतलेला फायनली. तर मला आता त्याची एक्झॅक्टली प्राईज आठवत नाही, मी विचारून नक्कीच सांगेन. आणि नंतर परत तिकडे ना आम्ही आलेलो. याच्याजवळच ना ते दगडी वगैरे खलबत्ती म्हणजे विकत असतात. मला बऱ्याच जणांनी कमेंट्स केलेल्या कुठे आहेत. पोलीस चौकी एक्झॅक्टली त्याच्यासमोरच अतिशय सुंदर असे सुबक खलबत्ते म्हणजे विकतात. घरी आल्यानंतर ना आम्ही वहिनीला सगळ्या वस्तू दाखवलेल्या, कारण की वहिनी पहिल्या वेळेस आली होती पण दुसऱ्या वेळेस आलेली नाही. ऊन आणि परत मुलांना पण खूप त्रास होतो याचा. म्हणजे आल्यानंतर तिथून ना इतके आजारी पडल्यासारखं झालेलं घरी आल्यानंतर. उन्हात तिथे फिरताना तर काही वाटलं नाही, पण मजा घेतली त्यावेळेस मस्तच फिरण्याची. बाजारात गेल्यावर त्रास होत होता, गरगरल्यासारखं पण व्हायचं, पण फिरण्याची हौस, वस्तू बघण्याची हौस, त्यामुळे त्यावेळेस दुर्लक्ष केलं. पण खूप थकवा आला होता. ही भांडी घेतलेली त्यांनी प्रत्येकाने, आम्ही घेतलेली एक एक. हे सगळं आमचं अधिक मासाचंच वाण होऊन गेलेलं आहे. छान असं त्याच्यावरती झाकण, बऱ्याचशा वस्तू घेतलेल्या. तर ही हंडी जवळपास आम्हाला 3000 रुपयाला मिळालेली आहे प्रत्येकाला.
शॉपवाल्यांनी ना मला किमती सांगायला नाही सांगितलेल्या होत्या, पण ना आता मी तुमच्या सोबत खोट्या नाही बोलू शकत. हे भांडं पण मी घेतलेलं आहे, तर हे पण 1000 रुपयाला घेतलेलं आहे. हे हँडमेड आहे, त्यामुळे ना हे थोडं महाग असतं. आणि आपलं म्हणजे जुन्या काळामध्ये बघा असं आपल्या आजीच्या सासूबाईंकडे किंवा आजीकडे अशी भांडी असायची. तेलाची बरणी पण छान वाटलेली मला, म्हणून मी घेतलेली. खूप शोधलेली. नॉर्मली ठसेवाली होती 2-3 लिटरची, पण मला एवढी नको हवी होती, म्हणून मग मी ही घेतलेली. आणि ही नीलकंठ म्हणून शॉप आहे, तर तिथे घेतलेली आहे. ही बरणी 1300 रुपयाच्या खाली देतच नव्हते ते दादा, पण मी व्हिडिओ वगैरे केला त्यांच्या दुकानाचा, मग त्यामुळे ना त्यांनी स्वतःहूनच थोडे पैसे कमी केलेले. नंतर ना हे गंगाळ घेतलेले आहेत मी 2 छोटे छोटे, तर हे 550चं एक घेतलेलं आहे मी. ना हे माझ्या मिस्टरांचे मित्र आहेत बाविस्कर साहेब, त्या वहिनींकडे त्यांच्या मिसेसकडे बघितले होते, त्यांनीही पुण्याहून घेतलेले, याच बाजारातून घेतलेले असतील. तर मला खूप आवडले होते, म्हणून मग मी त्याचा फोटो काढला होता आणि सगळ्यात पहिले मी हे गंगाळ घेतलेले. मग आला घरी परतण्याचा दिवस. आई आणि वहिनी, भाची तर इतकी रडत होती, ते नाहीच म्हणत होते नका जाऊ, पण किती दिवस राहणार, आपल्यालाही बोर व्हायला लागतं, कारण की शेवटी आपण म्हणजे माहेरी राहिलेलो असतो, पण आपल्याला एक लग्नानंतर ना आपल्या घराची ओढ लागलेली असते. आणि मग तशीच मलाही माझ्या घराची ओढ लागलेली. बहिणीलाही शाळेची जनगणना होती, म्हणून मग तिलाही घाई झालेली. नंतर लहान बहिणीलाही अमृताला ऑफिस होतं, म्हणून ती जाणार होती. मग मीही परतीचा प्रवास सुरू केला.